नमस्कार मित्रांनो, गायकवाड केमिस्ट्री युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. सो डिअर फ्रेंड्स, आपल्याला माहितच आहे की आपण सुरू केलेलं आहे MHTCD PYQ सिरीज, ज्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट टॉपिकचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे PYQs आपण घेणार आहोत. आणि असे PYQs ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट देखील क्लिअर होतील आणि डेफिनेटली तुमच्या अपकमिंग MHTCD एक्झाममध्ये त्याचा फायदा तुम्हाला होईल. सो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लगेच सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल गायकवाड केमिस्ट्री. आणि टॉपिक आहे बाळांनो पी ब्लॉकचे PYQs आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती. सो प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 फ्रॉम द फॉलोइंग. सो ग्रुप 16 चे जे हायड्राइड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर विचारलेली आहे. सो डिअर फ्रेंड्स, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? थर्म याचा अर्थ तो हीट, मतलब हीट करने के बाद भी अगर कंपाउंड टूट नहीं रहा है तो इसे हम कहेंगे थर्मल स्टेबिलिटी. सो डियर फ्रेंड्स, ग्रुप 16 के अंदर सबसे ज्यादा स्टेबल कौन है, ये आपको यहाँ पर पूछा है. एक्चुअली ऑर्डर ही पूछी है. तो ग्रुप 16 के एलिमेंट्स क्या है, याद करो. ग्रुप 16 के आपके एलिमेंट है, देखो, ऑक्सीजन फैमिली, ऑक्सीजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम और पोलोनियम. और ये जब हाइड्राइड फॉर्म करेंगे तो वो हाइड्राइड्स होंगे आपके वाटर, फर्स्ट हाइड्राइड विथ ऑक्सीजन, देन हाइड्रोजन सल्फाइड, देन H2Se, H2Te, and final one is polonium hydride, that is H2PO. So dear friends, याद रखो, as we go down the group, थर्मल स्टेबिलिटी होती है डिक्रीज. सो डाउन द ग्रुप थर्मल स्टेबिलिटी इज डिक्रीजेस. हेंस योर ऑर्डर विल बी, सबसे ज्यादा थर्मली स्टेबल कौन है? वाटर. इसके बाद है आपका H2S, H2Se, H2Te, और लिस्ट स्टेबल है आपका H2PO. H2PO तो फिलहाल ऑप्शन में नहीं है, लेकिन सबसे ज्यादा थर्मल स्टेबल है वाटर, यानी आपका ऑप्शन है यहाँ पर सी. सो देखा प्यारे दोस्तों, काफी आसानी से क्वेश्चन आपका सॉल्व हो सकता है. लेकिन मेरे प्यारे दोस्तों, हमारा मकसद ये नहीं है कि सही जवाब क्या है, हमारा मकसद ये है की सही जवाब ये क्यों है, ये कैसे आया, हे कसं आलं. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वॉटर हे सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे? तो डियर फ्रेंड्स, इसके पीछे की वजह है हाइड्रोजन बॉन्डिंग. काय? हाइड्रोजन बॉन्डिंग. बिकॉज ऑफ हाइड्रोजन बॉन्डिंग वॉटर इज थर्मली स्टेबल. सो हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं आठवा, माहित आहे. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये बघा बाळांनो, हायड्रोजन ज्या वेळेस तुम्हाला F किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन सोबत बघायला मिळणार, त्यावेळेस त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो. नावातच आहे बघा, हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये हायड्रोजन नसणार तर काय असणार? एक असतो हायड्रोजन आणि दुसरा असतो F किंवा O किंवा N. हे तिघही टॉपमोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहेत. सो वॉटर मध्ये कशा पद्धतीने हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो, या ठिकाणी बघा, पुढा डोळे बघा आणि नीट इकडे लक्ष द्या. या ठिकाणी ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, एवढं तुम्हाला माहित आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय असतं? टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ. तर ह्या ठिकाणी हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तर आहे, परंतु ऑक्सिजन स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेणार, त्यामुळे ऑक्सिजन वरती येणार पार्शल निगेटिव्ह चार्ज, आणि ह्या हायड्रोजन वरती येणार पार्शल पॉझिटिव्ह. इकडूनही तो तसंच करणार, हाइड्रोजन कडून इलेक्ट्रॉन ओढून घेणार, शेयर पेयर चे, लक्षात ठेवा. और इस तरीके से ये चार्जेस यहाँ पर आएंगे, ऑक्सीजन के ऊपर पार्शियल नेगेटिव और H के ऊपर पार्शियल पॉजिटिव. यहाँ पर भी हाइड्रोजन के ऊपर पार्शियल पॉजिटिव, ऑक्सीजन के ऊपर पार्शियल निगेटिव, हाइड्रोजन के ऊपर पार्शियल पॉजिटिव. सो बघा इथे या ठिकाणी हा जो ऑक्सिजन दिसतोय तुम्हाला, हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन यांच्यामध्ये ही जी बॉन्डिंग आहे त्याला तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग असे म्हणणार. एकाचा हायड्रोजन, एका वॉटर मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा ऑक्सिजन, हे लक्षात ठेवा. हा O आणि हा H, दिस इज नॉट हाइड्रोजन बॉन्ड, ये तो कोवैलेंट बॉन्ड है. एक का ऑक्सिजन, दुसरे का H, एकाचा F, दुसऱ्याचा H. सो अशा पद्धतीने या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड वॉटर मध्ये फॉर्म होतो आणि त्याच कारणामुळे
वॉटर हे थर्मली स्टेबल असतं. वॉटरचं बॉइलिंग पॉइंट देखील तुम्हाला माहिती आहे की 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट असतो. त्याच्या मागचं देखील कारण हेच आहे की पाण्यामध्ये आहे तुमचा हायड्रोजन बॉन्ड. ओके. सो वॉटर इज थर्मली स्टेबल कळलेलं आहे. सो डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवा, की जसं मी आधी सांगितलं की या चॅनलचा उद्देश फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि पुढे जाणं. आय डोंट लाइक दॅट. तुमचे सर्व कन्सेप्ट जास्तीत जास्त किती क्लिअर होतील, कसे क्लिअर होतील याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंगचं देखील नॉलेज पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी देखील माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर कळतील, समजतील तर डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना सगळं माहीत आहे त्यांचं होणार आहे रिव्हिजन. ओके. सो वॉटर हे थर्मली स्टेबल आहे. बघा उत्तर आपलं आलेलं आहे बाळांनो. परंतु आपण या ज्या सर्वच इतर इत्थंभूत गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी डिस्कस करत आहोत. ओके. सो वॉटर थर्मली स्टेबल आहे. मग तुम्ही प्रश्न विचारायला हवा किंवा तुमच्या मनात हा प्रश्न यायला हवा. विचारू तुम्ही शकत नाही. पण तुमच्या मनात हा प्रश्न यायला हवा, की सर ठीक आहे, पाण्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. हे आम्हाला समजलेलं आहे. परंतु या ठिकाणी सल्फर, सेलेनियम, टेलरियम, पोलोनियम यांच्यामध्ये काय आहे? सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्वांमध्ये हायड्रोजन बॉन्ड नाही. परंतु या ठिकाणी बघा जसं की जो थोडा शेप विषयी मी या ठिकाणी डिस्कस करतो, की वॉटरचा शेप जो आहे तो असतो बेंट शेप. कसा शेप? बेंट, अँग्युलर व्ही शेप. आणि त्याच पद्धतीचा शेप हा सल्फरचा देखील असणार, हायड्रोजन सल्फाइडचा आणि हायड्रोजन सेलेनाइडचा. या सर्वांचा शेप अशा पद्धतीचा बेंट शेप आहे. H2SE चा देखील जो शेप आहे तो देखील असा बेंट शेप असतो. आणि त्यानंतर टेलराइट्स आणि पोलोनियम हायड्राइड्स. ओके. सो तुम्हाला माहित आहे ॲज वी गो डाउन द ग्रुप, जी तुमची ऑक्सिजन फॅमिली आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलरियम अँड पोलोनियम, डाउन द ग्रुप ॲटॉमिक साइज ही इन्क्रीज होते. आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकताय की हा जो ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम, पोलोनियम हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या सर्वांनी हायड्रोजन सोबत बॉन्ड बनवलेला आहे. जसं जसं ॲटॉमिक साइज वाढणार, डाउन द ग्रुप ॲटॉमिक साइज वाढते. यावर तुम्हाला यत्किंचित ही प्रश्न नसायला हवा. पण तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस डाउन द ग्रुप, देअरफॉर ॲटॉमिक साइज इज ऑल्सो व्हॉट? इन्क्रीजेस. सो जसं जसं तुम्ही खाली जाणार त्या एलिमेंट आणि हायड्रोजन मधली बॉन्ड लेंथ ही वाढत जाणार. आणि बॉन्ड लेंथ जर इन्क्रीज झाली तर तुम्हाला माहित आहे की बॉन्डची स्टॅबिलिटी ही कमी होते. लक्षात ठेवा की ॲज बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, बॉन्ड स्टॅबिलिटी इज डिक्रीजेस. सो इन्व्हर्सली रिलेशन आहे बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्टॅबिलिटी याचं. यासाठी मी नेहमी एक एक्झाम्पल देतो. च्युइंगम तुम्ही खाता. च्युइंगम खाल्ल्यानंतर जर सपोज तुम्ही ते असं लांब, लांब, लांब लहान मुलं असं करतात बऱ्याच वेळेस की च्युइंगम खाल्ल्यानंतर ते असं लांब त्याला खेचतात. सो लेंथ इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी डिक्रीजेस. लेंथ जेवढी वाढणार तेवढी स्टॅबिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. ते लवकर तुटणार आहे. असं तुम्ही खेचत, खेचत, खेचत का 1 किलोमीटर पर्यंत जाणार नाही. ठीक है? तो यहाँ पर देखो वही आपका रीजन है प्यारे दोस्तों। जैसे अपन डाउन द ग्रुप जाएंगे, ऑक्सीजन और हाइड्रोजन इनका जो बॉन्ड लेंथ है, सल्फर और हाइड्रोजन, सेलेनियम, हाइड्रोजन, इन सब में सबसे ज्यादा बॉन्ड लेंथ किसमें रहेगा? पोलोनियम और हाइड्रोजन इसके अंदर। तो जितना ज्यादा बॉन्ड लेंथ बढ़ेगा उतनी ज्यादा उसकी स्टेबिलिटी क्या हो जाएगी? कम हो जाएगी। और इस वजह से ये आपका ऑर्डर है। तो आप सोचोगे कि सर 1 मार्क का सवाल है और आपने एक्सप्लेनेशन तो 2 घंटे का दे दिया। लेकिन ऐसा नहीं प्यारे दोस्तों, मेरा मकसद यही है, जो अभी मैंने थोड़ी देर पहले बताया कि आपके कंसेप्ट क्लियर होना ज़रूरी है। सिर्फ क्वेश्चन सॉल्व करके एग्ज़ाम कोई क्रैक नहीं होती। कंसेप्ट जिसके क्लियर है, वही एग्ज़ाम क्रैक कर सकते हैं। अभी मैंने फिलहाल जैसे आपकी सीईटी पीवाईक्यू सीरीज़ में चला रहा हूँ या मैंने अभी स्टार्ट की, वैसे ही जेईई पीवाईक्यू सीरीज़ रिसेंटली मैंने बहुत सारे एमसीक्यूज़ मेरे एक दूसरे गायकवाड केमिस्ट्री के यूट्यूब चैनल पर डाल दिए, जो स्पेशली डेडिकेटेड है नीट और जेईई के लिए। और काफ़ी सारी वैरायटी है देखो क्वेश्चंस की बच्चों, काफ़ी डीप नॉलेज आपको चाहिए। और सीईटी भी एग्ज़ाम कोई कोई कैजुअल
कोई कैजुअली नहीं ले सकता। बहुत अच्छे क्वालिटी के क्वेश्चंस इसके अंदर भी पूछे जाते हैं। ठीक है, तो आई होप सो कि ये सवाल आपको यहाँ पर अच्छे से समझा है। सबसे ज्यादा स्टेबल वाटर और बाद में इन सभी जो आपके हाइड्राइड्स है उसमें बॉन्ड लेंथ का खेल है, और लेंथ जो है डाउन द ग्रुप इंक्रीज होगी तो स्टेबिलिटी ये डिक्रीज होगी। ओके, तो चलिए अब देखते हैं दूसरा क्वेश्चन। ये रहा आपके कंप्यूटर स्क्रीन पर। सो सवाल यहां पर है, सवाल यहां पर है, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एसिडिक ऑक्साइड? खालीलपैकी कोणतं ऍसिडिक ऑक्साइड आहे? ज्या मुलांना याचं उत्तर माहित आहे त्यांनी लगेच व्हिडिओ पॉज करा आणि बरोबर उत्तर कमेंट सेक्शन मध्ये टाइप करा। ऍसिडिक ऑक्साइड काय असतं बाळा? ऍसिडिक ऑक्साइड म्हणजे काय? ऍसिडिक ऑक्साइड ते असतात जे पाण्यासोबत रिएक्शन झाल्यानंतर ऍसिड देतात। व्हॉट इज ऍसिडिक ऑक्साइड? ऍसिडिक ऑक्साइड आर दोज which reacts with water and form acid. एक्झाम्पल साठी सांगतोय तुम्हाला, जसं की CO2, त्यानंतर SO2, SO3, लिहून घ्या हे सगळे एक्झाम्पल महत्वाचे आहे। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की लेक्चर करत असताना तुम्ही जस्ट बघू नका, त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही। जे काही कन्सेप्ट मी या ठिकाणी तुम्हाला शिकवते ते व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून ते तुमचे चांगले लक्षात राहतील। ठीक आहे, त्यानंतर N2O5 हा देखील ऍसिडिक ऑक्साइड आहे, आणि हे लिहून देता देता मी कदाचित तुम्हाला उत्तरही सांगून टाकलेलं आहे। ठीक आहे, सो मी तुम्हाला सांगितलं बाळांनो की उत्तर शोधणे आणि सांगणे, आय डोंट थिंक सो दॅट इज सो मच डिफिकल्ट जॉब की मी सांगणार N2O5 आणि पुढे जाणार। आय डोंट लाईक दॅट। मला कन्सेप्ट तुम्हाला शिकवायचे आहे आणि तुम्ही छान पद्धतीने कन्सेप्ट शिकून घ्यावे ही माझी बाळांनो मनापासून इच्छा आहे। ठीक आहे, या ठिकाणी हे सगळे ऍसिडिक ऑक्साइड आहे। जसं मी डेफिनेशन सांगितली तुम्हाला, ऍसिडिक ऑक्साइड कोण असतात? ऍसिडिक ऑक्साइड ते असतात जे वॉटर सोबत रिएक्ट झाल्यानंतर ऍसिड देतात। ठीक आहे, आणि कसं ते ऍसिड तयार करणार बघा, या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड जो आहे हा ऍसिडिक ऑक्साइड आहे, आणि याची जर रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर तुम्हाला मिळणार आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो कार्बोनिक ऍसिड। कोणता ऍसिड? कार्बोनिक ऍसिड। जे ड्रिंक तुम्ही घेतात, ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक, ठीक है, ओके, यू मे थिंक अनदर ड्रिंक, राइट? सॉफ्ट ड्रिंक के बारे में बात कर रहे हैं बच्चों हम, तो कार्बोनिक एसिड उसमें होता है, राइट? जो भी आपके सॉफ्ट ड्रिंक होते हैं, पेप्सी, कोको कोला वगैरह, स्प्राइट, डर के आगे जीत है, तो उन सब में क्या होता है? इन सब में होता है आपका कार्बोनिक एसिड, और ये इस तरीके से फॉर्म होता है कार्बन डाइऑक्साइड और वाटर। या फिर अगर मैंने सल्फर डाइऑक्साइड की रिएक्शन पानी के साथ की तो दोस्तों हमें यहां पर मिलेगा सल्फ्यूरिक एसिड। तो देखा आपने, ऑक्साइड जब पानी के साथ रिएक्शन करेगा तो एसिड बनेगा, ऑक्साइड जब पानी के साथ रिएक्शन करेगा तो एसिड बनेगा। वैसे ही यहां पर जो आपका N2O5 है, इसकी रिएक्शन जब आप वाटर के साथ करोगे तो डियर फ्रेंड्स आपको मिलेगा यहां पर नाइट्रिक एसिड। नाइट्रिक एसिड आपको मिलेगा। यहाँ पे देखो रिएक्शन बैलेंस करते हैं, नाइट्रोजन कितने? 2, यहाँ पे लिखेंगे 2, और इस तरीके से आई थिंक सो रिएक्शन ये अभी बैलेंस है। तो देखो N2O5 यानी डाइनाइट्रोजन पेंटॉक्साइड जब वाटर के साथ रिएक्शन करेगा तो आपको मिलेगा यहाँ पर नाइट्रिक एसिड, यानी ये आपका एसिडिक ऑक्साइड है, इसमें कोई आपको डाउट नहीं होना चाहिए। ओके, अब ये भैया ये बाकी के 3 कौन है? ये 3 कौन है, इसमें मेरा इंटरेस्ट काफी ज्यादा है। एसिडिक ऑक्साइड का कंसेप्ट यहाँ पे खत्म हो गया और मैंने सी यहाँ पे टिक किया, लेकिन मैं अभी भागूंगा नहीं, मुझे इसके बारे में आपको बताना है, पूछना है। N2O कौन है? कौन है N2O? जल्दी बोलो। N2O डियर फ्रेंड्स ये होता है लाफिंग गैस। लाफिंग गैस याद रखो भैया, लाफिंग गैस का फॉर्मूला लिखा है N2O, और ये आपका न्यूट्रल ऑक्साइड है। डियर फ्रेंड्स ये कैसा ऑक्साइड है? न्यूट्रल ऑक्साइड है। CO न्यूट्रल ऑक्साइड है, NO न्यूट्रल ऑक्साइड है,
तो ये तीनों ही न्यूट्रल ऑक्साइड है। इसको एसिडिक ऑक्साइड अभी पूछा था, इसका आंसर तो हमने अभी दे दिया। तो न्यूट्रल ऑक्साइड कौन होते हैं? जो न्यूट्रल ऑक्साइड आर दोस व्हिच आर नाइदर एसिडिक नॉर बेसिक। जो एसिडिक भी नहीं है, जो बेसिक भी नहीं है, उन्हें हम कहते हैं न्यूट्रल ऑक्साइड। ठीक आहे, नको हसू. कसं लक्षात ठेवणार? नको हसू, डोंट लाफ. नको हसू, नको हसू. ठीक आहे, नको हसू. NOCO हसू नको. हो गया आपके न्यूट्रल ऑक्साइड. ठीक आहे, आय थिंक हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. अजून काही पाहिजे तुम्हाला ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड विषयी? बघा, अजून एक छोटासा पॉइंट. जो ऍसिडिक ऑक्साइड आहे ते जनरली नॉन मेटल्स असतात. बघा या ठिकाणी कार्बन मेटल आहे का नॉन मेटल? नॉन मेटल. सल्फर कोण आहे, मेटल की नॉन मेटल? नॉन मेटल. नायट्रोजन नॉन मेटल. सो लिहून घ्या, जनरली non-metallic oxides are acidic in nature, whereas metallic oxides are basic in nature. जे मेटालिक ऑक्साइड्स असतात बाळांनो, ते तुमचे बेसिक नेचर त्यांचं असतं. जसं की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, कॅल्शियम ऑक्साइड. कॅल्शियम कोण आहे? अल्कलाइन अर्थ मेटल. आणि जर मी याच्यामध्ये पाणी टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड, जो की बाळांनो तुम्हाला माहित आहे बेस आहे. यानी मेटालिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, नॉन मेटालिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. आणि 2-3 न्यूट्रल ऑक्साइडचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आहे. तेवढे सर्व लक्षात ठेवा. सो आय होप हा प्रश्न देखील तुम्हाला छान पद्धतीने कळलेला आहे. चला घेऊया आता तिसरा प्रश्न. तो या ठिकाणी विचारलेला आहे, which of the following catalyst is used in Haber process for manufacture of ammonia? सो डिअर फ्रेंड्स, अमोनिया मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं नाव असतं तुमचं हॅबर प्रोसेस. आणि या हॅबर प्रोसेससाठी कोणतं कॅटलिस्ट वापरतात, एवढा सिंपल प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. सो रिएक्शन काय आहे आठवा. उत्तर तुम्हाला माहित आहे बाळांनो, उत्तर आपल्याला मिळेलच, परंतु तत्पूर्वी रिएक्शन आठवण्याचा प्रयत्न करा. हॅबर प्रोसेस मध्ये बघा, नायट्रोजन हायड्रोजनची रिएक्शन होते आणि तुम्हाला मिळतो अमोनिया. ओके. आणि ह्या रिएक्शन मध्ये जो कॅटलिस्ट वापरला जातो, दॅट कॅटलिस्ट इज युअर फाइनली डिवाइडेड आयन along with some promoters are also used here like molybdenum या फिर K2O. रिमेंबर. सो व्हाट इज प्रोमोटर? प्रोमोटर तुम्हाला माहित आहे का? कॅटलिस्ट तर तुम्हाला माहिती आहे. कॅटलिस्टचं काम काय असतं? रिएक्शनची स्पीड वाढवणं. जसं गाडीला ऍक्सिलरेटर असतं आणि ऍक्सिलरेटरला जर तुम्ही प्रेस केलं तर गाडी स्पीडमध्ये पळते, तसंच रिएक्शन मध्ये कॅटलिस्टचं फंक्शन असतं. इट इन्क्रीज द स्पीड ऑफ रिएक्शन अँड प्रोमोटर इज व्हॉट? प्रोमोटर हेल्प्स द कॅटलिस्ट टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रिएक्शन. लक्षात ठेवा की प्रोमोटर हा कॅटलिस्टला मदत करतो रिएक्शनची स्पीड वाढवण्यासाठी, सरफेस एरिया वगैरे इन्क्रीज करण्यासाठी. अशा पद्धतीने त्याचा थोडा दुय्यम दर्जाचा रोल असतो, परंतु महत्वाचा रोल असतो. तर या ठिकाणी बाळांनो तुमचं उत्तर आहे आयन. तर वापरणार तुम्ही, यामध्ये कुठलाही डाऊट नाही. हे बाकीचे ऑप्शन कट झालेले आहे. इथं आयन आहे, इथं आयन आहे, परंतु मी सांगितलं मॉलिब्डेनम देखील आपण वापरतो. याने इसका जवाब होगा आपका सी. हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे बाळांनो. अतिशय सोपा असा प्रश्न. हॅबर प्रोसेस वरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हॅबर प्रोसेस नेहमी लक्षात ठेवा. नायट्रोजन reacts with together and there is formation of ammonia. The catalyst is what? Finely divided ion along with the promoter like K2O या फिर molybdenum. ठीक आहे. चला बाळांनो घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न परत एकदा हॅबर प्रोसेस वरतीच आहे. इन हॅबर प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ अमोनिया K2O is in hybrid process of production of ammonia K2O is used as. So आताच याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की K2O आणि मॉलिब्डेनियम हे दोघंही प्रमोटर असतात. प्रमोटर means what? It helps the catalyst to increase the speed of the reaction. Remember, लक्षात ठेवा. जसं सपोज एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुमच्या मागं कुणीतरी बसलेलं आहे. इमॅजिन करा, मुलगा बसलेला आहे, तुमचा मित्र बसलेला आहे आणि
जे ऍक्सिलरेटर आहे ते तुमच्या हातामध्ये आहे आणि तुमचा जो मित्र आहे मैत्रीण आहे ती तुम्हाला प्रमोट करतीये और तेज और भगाओ और फास्ट और इस तरीके से आप गाड़ी चलाने वाले मैन हो, यानी आप हो एक्सीलरेटर और जो पीछे बैठा व्यक्ति है वो आपको प्रमोट कर रहा है और स्पीड से चलने के लिए। यानी पीछे बैठा व्यक्ति है आपका प्रमोटर और आप हो या एक्सीलरेटर। तो यहाँ पे हैमर प्रोसेस में अभी हमने देखा कि यहाँ पे जो आपका एफई था ये है कैटलिस्ट और ये दोनों जो है हम यूज कर सकते हैं एज अ प्रमोटर्स। रिमेंबर, तो ये भी क्वेश्चन आपका यहाँ पे डियर फ्रेंड्स सॉल्व हो गया। यानी अगर हम देखेंगे कि 2024 में ही ये क्वेश्चन आया था, ये भी 2024 का ही क्वेश्चन है। साइबर प्रोसेस इंपॉर्टेंट है, याद रखो। ठीक है, चलिए नेक्स्ट क्वेश्चन लेते हैं। What is oxidation state of xenon in xenon monooxytetrafluoride? xenon ऑक्सीडेशन नंबर क्या है? यानी डियर फ्रेंड्स अब हम आगे रिडॉक्स रिएक्शन टॉपिक में। ओके, सो झेनॉन मोनोऑक्सीटेट्राफ्लोराइड म्हणजे काय बाळांनो? झेनॉन इथं लिहिलं मी झेनॉन एक्सी, मोना नाही, मोनो म्हणजे एक, ठीक आहे, एक ऑक्सिजन आणि टेट्रा फ्लुराइड म्हणजे चार चार फ्लुराइड। काय हे स्ट्रक्चर बरोबर आहे? डेफिनेटली डियर स्टुडंट्स 101% बरोबर आहे। XCOF4 दिस इज द स्ट्रक्चर ऑफ झेनॉन मोनोऑक्सी टेट्राफ्लुराइड। या ठिकाणी तुम्हाला झेनॉनचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे। बघा, फार अतिशय सिंपल असतं ऑक्सिडेशन नंबर काढणं। झेनॉन ज्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहित नाही त्याला तुम्ही एक्स, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर माहित नाही त्याचा एक्स कन्सिडर करा। ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर बाळांनो तुम्हाला माहित आहे अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो। माहित असेल तर लक्षात ठेवा, -2 हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो आणि फ्लोरीन हा नेहमीच -1 ऑक्सिडेशन नंबर दाखवतो, लक्षात ठेवा। ओके, सो या ठिकाणी झेनॉनचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहित नाही एक्स, त्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -2 प्लस फ्लोरीनच्या एका ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर आहे -1। फ्लोरीनचे या ठिकाणी 4 ॲटम तुम्हाला दिसत आहे, सो 4 × -1 इज इक्वल टू, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या कंपाऊंडच्या डोक्यावरती काहीही चार्ज नाही। जर काही चार्ज असता तर आपण तो लिहिला। कंसिडर करा जर इथं -2 असते लिहिलेले तर आपण या ठिकाणी लिहिलं असतं -2। अगर यहाँ पे मान लो +3 होता तो हम यहाँ पे लिखते +3, लेकिन यहाँ पे कुछ भी नहीं है, यानी यहाँ पर बच्चों 0 है, कोई चार्ज है नहीं, तो हम यहाँ पे लिखेंगे 0। आता तुम्ही कॅल्क्युलेट करा, x -2 -4 इज इक्वल टू 0, x -6 इज इक्वल टू 0, याने x इक्वल टू 6 आणि अशा पद्धतीने झेनॉनचा तुमचा ऑक्सिडेशन नंबर आलेला आहे 6। अतिशय सोपा असा प्रश्न। रिडॉक्स रिएक्शन मध्ये जर ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला काढता येत असेल तर डेफिनेटली हा प्रश्न तुम्हाला 1 मार्क देऊ शकतो। तो 2025 चा हा प्रश्न सोपा प्रश्न, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सपोज कन्सिडर करा याचं स्ट्रक्चर विचारलं असतं, हायब्रिडायझेशन विचारलं असतं, असं तुम्ही थोडासा विचार करा। प्रत्येक प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करताय की ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर विचारला, पण होऊ शकतं की तुम्हाला झेनॉनचं हायब्रिडायझेशन विचारतील, त्याचं स्ट्रक्चर विचारतील। जर स्ट्रक्चर विचारलं असतं तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तो याचं जर स्ट्रक्चर विचारलं असतं त्याचं स्ट्रक्चर काय असतं, विचार करा। स्ट्रक्चर क्या रहेंगे भैया? स्ट्रक्चर झेनॉन डबल बॉन्ड O, क्या ये सही है? क्या ये सही है? क्या ये सही है? बोलो बिंदास सर सही है, क्योंकि गलत मैं पढ़ाता नहीं, मेरे को गलत पढ़ाना आता नहीं। ठीक आहे, या ठिकाणी हे काय बरोबर आहे? यस, डेफिनेटली बरोबर आहे। आणि तुम्हाला माहित आहे झेनॉन हा इनर्ट गॅस आहे। झेनॉन कोण आहे? इनर्ट गॅस। इनर्ट गॅसचं ऑक्टेट हे कंप्लीट असतं, याचा अर्थ लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8। त्या ठिकाणी मोजा 1 2 3 4 5 6 आणि एक लोन पेअर असणार आहे। छान छान। आणि अशा पद्धतीने याचा जो शेप आहे बाळांनो लक्षात ठेवा, हा शेप असतो तुमचा स्क्वेअर
पिरामिडल। तो शेप इज स्क्वायर पिरामिडल। अगर आपको शेप वगैरह पूछते हैं तो इसका आंसर आता स्क्वायर पिरामिडल। और हाइब्रिडाइजेशन की अगर हम बात करेंगे तो यहाँ पर देखो 1 2 3 4 5 सिग्मा बॉन्ड और एक लोन पेयर यानी 6 हो गए। तो हाइब्रिडाइजेशन आएगा आपका sp3d2 sp3d2। तो देखा मेरे प्यारे दोस्तों, इस तरीके से ये सभी क्वेश्चंस की प्रैक्टिस आपको अच्छे से करनी है। सो कुछ दिन अभी बाकी आपके एग्जाम के लिए। फिलहाल तो अभी आपका ध्यान आई थिंक सो बोर्ड के ऊपर होना चाहिए, लेकिन साथ में एमसीक्यूज की प्रैक्टिस भी करो और जितना हो सके क्वेश्चंस प्रैक्टिस आप करो मल्टीपल चॉइस क्वेश्चंस और जिसमें इंपॉर्टेंस दो पीवाईक्यूज यानी प्रीवियस ईयर क्वेश्चंस को, जिससे आपको ये समझ में आएगा कि सवाल किस तरीके से पूछते हैं। और फिर ये सॉल्व करने के बाद डेफिनेटली आपका कॉन्फिडेंस भी बढ़ेगा। और हमारे इस यूट्यूब चैनल पर हम ये पूरी कोशिश करेंगे कि ज्यादा से ज्यादा बेहतरीन क्वालिटी के एमसीक्यूज की प्रैक्टिस आपको करवाना। लेक्चर तो आपने देखा कि हर एक क्वेश्चन का डिटेल एनालिसिस हम यहाँ पर कर रहे हैं, तो ये आपके लिए जरूरी है। सो डियर फ्रेंड्स, जैसे पहले लेक्चर में मैंने कहा कि जो भी टॉपिक आपको डिफिकल्ट लगता है, जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतात, कमेंट सेक्शन मध्ये टाइप करा आणि त्या चॅप्टर वरती एमसीक्यूज प्रॅक्टिस आपण घेऊया। तो जो काही कन्सेप्ट तुमचा जो तुम्हाला अवघड वाटतोय डेफिनेटली तो सिंपल करण्याची जबाबदारी माझी। सो अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब नहीं किया, प्यारे दोस्तों लगेच सब्सक्राइब करा आपलं चॅनल कॅकवाट्स केमिस्ट्री। नेक्स्ट लेक्चर मध्ये परत एकदा अशाच प्रकारचे जबरदस्त एमसीक्यूज पीवायक्यू ची प्रैक्टिस अपन करो। तब तक के लिए नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र।